ना याला गोल्डन कलरनी चेन स्टिच करून घेणार आहे पहिले। तर बघा हे बघा सुई आत टाकली की आपल्याला पूर्ण पानाला गोल्डन कलरनी चेन स्टिच करायची आहे। टीव्ही साऱ्या सकाळची चालू आहे, अभ्यास बिभ्यास कर जरा, वाचन कर। मोठं कर हे। तर बघा आपण आता डिझाईन थोडी फिरवून घेतली आणि याला मग इकडनं परत पान तयार करून घ्यायचं। तर बघा आपल्याला जे आहे ना तर बघा आता आपण ही डिझाईन आहे ना कंटिन्यू करणार आहे इथून। आणि आता आपल्याला हे जे पान आहे ना हे सिल्क थ्रेड धाग्याने बघा भरायचं आहे, कारण आपण ज्यावेळेस आरीवर्कचं डिझाईन करतो ना तर आपल्याला सिल्क थ्रेड धाग्याचा वापर पण भरपूर प्रमाणात केला जातो। आणि आपण बघा लाईव्ह मध्ये आहे ना, जर कोणाला ऑनलाईन मॅट रंगोली वगैरे शिकायचं असेल किंवा ॲडव्हान्स ज्वेलरी शिकायची असेल तर त्यांनी पण कमेंट करा। ज्यांना जर समजा ॲडव्हान्स क्लासमध्ये ऑनलाईनमध्ये जर समजा ऑनलाईन क्लासेस घेणार आहे आपण तर त्याच्यामध्ये जर कोणाला ज्वेलरी शिकायची असेल किंवा कोणाला मॅट रंगोली शिकायची असेल तर त्याचे चार्जेस फार कमी राहणार आहे। आता इथे बघा आपण एंडची नॉट टाकून घेणार आहे। तर हा धागा वर काढला की आपण याच्यातून अशी सुई टाकू, हा धागा असा करणार आहे आणि हे बघा इथे आपली एंडची नॉट झालेली आहे। आता आपल्याला हे जे पान आहे ना हे भरायचं आहे। तर आपण याच्यासाठी बघा हा जो ग्रीन कलरचा धागा आहे तो वापरणार आहे। कलर वापरणार आहे मोरपंखी कलर।
तर आपल्याला सिल्क थ्रेडचा धागा आहे ना डबल घ्यावा लागतो. तर आपण डबल धागा करून घेणार आहे. हा बघा, हा आपण डबल धागा घेतलेला आहे. आता याला आपल्याला इथे गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर तुम्हाला जसं पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनेच करायचं. हे बघा, असा धागा घेतला की आता तुम्हाला आपण हे बघा इथून हा धागा वर काढायचा. बरोबर आहे. इथून वर काढला ना सुरुवातीला की आपल्याला असा इथे हा मिडला खाली न्यायचा. खाली नेला की परत वर काढायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हा असा घेतलाय आपण, डबल धागा घेतलाय. बरोबर आहे. आता आपल्याला हा धागा आत न्यायचा. इथे आत, हे बघा, हा इथून इथे आत न्यायचा. इथे आत नेला की हा इथे न्यायचा. इथे एक स्टिच करून घ्यायची. हे बघा, हा इथेच न्यायचा आपल्याला आणि इथे आपल्याला एक स्टिच करायची. इथे नेलं की याला आपल्याला परत हे बघा इथे खाली घ्यायचं. याला हा धागा, दोन्ही धागे वर काढायचे. हे बघा, हे दोन्ही धागे वर काढले की याला आपल्याला असं इथे स्टिच करायचं. म्हणजे आपल्याला काय करायचंय, याला इकडून इकडे. आता बघा, याला इथून काढायचं. थ्रेड धागे ना फार नाजूक असतात, तर ते एकदम असे नाजूकच हाताने वापरायचे, नाही तर मग त्यांचं ना दोरे दोरे निघतात आणि त्यांची फिनिशिंग पण येत नाही. तर त्यामुळे त्याचं वर्क करताना एकदमच असे लूज वापरायचे, लूज हाताने. हे बघा, आता आपण याला पहिले अलीकडे जायचं. अलीकडे गेलं की दोन्ही धागे बघा असे वर काढायचे. आणि सुईचं जे असतं ना टोक वगैरे ते पण व्यवस्थित असलं पाहिजे, नाही तर मग काय होतं, सुईच्या टोकाने पण धागा खराब होतो. आता हा धागा आपण इथे घेतला की याला आपल्याला बाहेरून, हे बघा, म्हणजे आपण ज्यावेळेस हे दोन्ही धागे इकडे नेतो ना, आपल्याला काय करायचं, हे दोन्ही धागे ज्यावेळेस आपण इकडे घेतले ना की इथे आपल्याला सुई टेकवायची. हा दोन्ही धागे याच्यामध्ये टाकून असे वर घ्यायचे. हे बघा, आता हे वर घेतले की आपल्याला काय करायचंय, या दोन्ही धाग्यांना आपल्याला परत असं इकडे क्रॉस आणायचं. अलीकडून आपण याला परत साखळी काढली की याला आपल्याला परत साखळीच्या अलीकडे आणायचं आणि दोन्ही धागे असे काढून घ्यायचे. हे बघा, याला आपल्याला परत इकडे आणायचं साखळीच्या आणि याला आपल्याला असे दोन्ही धागे काढून घ्यायचे. आता हे दोन्ही धागे काढले की परत आपल्याला याला साखळीच्या अलीकडे न्यायचं. हे बघा, हे दोन्ही धागे आपण इकडे काढले की या दोन्ही धाग्यांना आपल्याला परत साखळीच्या पलीकडे न्यायचं आणि आपल्याला हे दोन्ही धागे काढून द्यायचे. आपल्याला असंच करायचं. परत साखळीच्या अलीकडे दोन्ही धागे आमाने म्हणजे जवळ न्यायला पाहिजे. तर आपल्याला परत काय करायचं, याला हे बघा, हे दोन्ही धागे घेतले आपण की याला, आता हे दोन्ही धागे आहेत ना इथे न्यायचे.
असं न्यायचं. आपल्याला इकडनं पण दोनदा स्टिच करावं लागतं आणि तिकडनं पण दोनदा स्टिच करावं लागतं. एकदा साखळीच्या अलीकून आणि दुसरीकडे पलीकून. अशा इथे हे दोन्ही धागे काढले की इथे आपण स्टिच करणार. हे दोन्ही धागे आपण असे काढणार. त्याच्यानंतर आपण हे दोन्ही परत इथे नेणार अलीकडे आणि हे दोन्ही धागे वर काढणार. वर काढल्यानंतर हे दोन्ही धागे आपण या पानाच्या बाहेर नेणार. परत हे घेणार. परत इथून आपण इथे येणार. परत इथे स्टिच करणार. तर बघा आता इथे आहे ना आपण अर्ध्याच्या वर म्हणजे जवळजवळ पान करत आलोय. हे बघा इथे आहे ना आपण हे बघा हे दोन्ही धागे वर काढले की यांना आहे ना दोन्ही धाग्यांना आपल्याला इथे न्यायचं. इथे नेलं की इथे आपण वर काढायचे. वर काढले दोन्ही धागे की आपल्याला याला परत बघा इथे आणायचं. इथे आणलं की हे बघा याला साखळीच्या बाहेरून परत असं करायचं. मग परत हे दोन्ही धागे आपल्याला हे बघा इथे न्यायचे आणि हे बघा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन्ही धागे आहेत ना हे बघा हे दोन्ही धागे आपल्याला असे इथे न्यायचे आणि हे धागा काढून घ्यायचा. हा धागा काढला की इथे बाहेर जायचं. हे जे दोन्ही धागे आहेत ना आपले इथे यायचं फक्त आपल्याला आणि धागे एकसारखे घ्यायचे बघा. हे बघा इथे आलं की याला असं काढलं की हे बघा अशी घ्यायची. परत हे इथे यायचं याला हे बघा. आणि आपण आता असं केलं तर जमत नाही कारण काय आहे आपला हे धागे इथपर्यंतच आहे. तर आपल्याला तसं नाही करावं लागत. हे धागे आपल्याला प्रॉपर इथपर्यंत आणावे लागतात. मग हे धागा आपल्याला याच्यातून असा काढावा लागतो आणि याला असं ओढावं लागतं. म्हणजे मग काय होतं तिथे आहे ना असा गुचका वगैरे येत नाही आणि फिनिशिंग बसते बघा. मग हे धागे काढून घ्यायचे. तसंच आपल्याला हे धागे प्रॉपर इथपर्यंत न्यायचे. हे बघा आणि हे असं काढायचं आणि मग याला इथे दोन्ही धागे वर काढायचे. म्हणजे आपल्याला इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करताना पण एक काळजी घ्यायची की हा धागा प्रॉपर आपला असा इथपर्यंत आला पाहिजे आणि दोन्ही धागे पण सोबत आले पाहिजे. कारण सिल्क थ्रेड धाग्यांचं जे आहे ना याला बघा सुई जरी थोडीशी आपली अशी लागली ना की या एका धाग्याचे असे 2 किंवा 3 धागे होतात. फार असे रेशमी धागे असतात, नाजूक असतात. तर त्यामुळे व्यवस्थित रीतीने हे बघा याला असं करत राहायचं सारखं. म्हणजे तो धागा पण व्यवस्थित मग येऊन जातो. आता बघा इथे परत आपल्याला आणि खालच्या धाग्याला पीळ पाडत चालायची
कारण खालचे धागे पण आपले एकसारखे वर आले पाहिजे। हे बघा, आता इथे आपण परत बाहेर आलोय, परत इथे आपण याला स्टिच हे बघा अशा पद्धतीने परत इथे येणार, परत हे असं करून याला आपल्याला बाहेर जायचं। बाहेर गेलं की ही स्टिच वर काढली की हाच धागा आपल्याला इथे आणायचा, परत असं स्टिच केलं की याला आपल्याला इथे पॅक करायचं, परत इथे न्यायचं, परत इथे करायचं। आणि आपली ही जी सुई आहे ना, ही तुलिपची सुई आहे, याला बघा दोरा गुंडाळलेला आहे, कारण एक भाग चपटा असतो ना तो मधात। आणि खालचा धागा वर नाही येऊ द्यायचा। हे बघा, हा खालचा धागा वर आलेला आहे। आणि दोन्ही धाग्यांना अशी पीळ पाडून परत इथनं आपल्याला सुरुवात करायची। तर आता आपण इथनं सुरुवात केली, आपण काय करणार आता, परत इथनं सुरुवात करायची आपल्याला। इथनं सुरुवात केली की याला आपण असं घेणार, याला आपण इथे हे बघा, हे डबल धागा आहे ना आपला, इथे एकदम जवळ घेणार, दोन्ही धागे काढणार, इथे आपलं पानाचं जे डिझाईन आहे ना, हे आपण अशा रीतीने भरलेलं आहे। आणि म्हणजे काय होतं माहितीये का, याच्यामध्ये जे आहे ना, आपण मध्ये गोठाचा जो धागा असतो ना, जो आपण सुतीमधनं असतो, कॉटनचा गोठाचा धागा, तो जर टाकला ना मिडला, आणि मग जर आपण ही डिझाईन केली किंवा मग ही पण डिझाईन केली, तर त्याला एक नवीन लुक येतं, डिझाईन अशी उभारून येते बघा वरती, आणि खूप सुंदर अशी डिझाईन ती दिसते। तर तसं पण डिझाईन आपण घेणार आहे। आणि तर बघा, आणि इथे ना आपल्याला असं छान टोक पण आलं पाहिजे। मग आता इथे बाहेर गेला आपण की इथे आपण एक स्टिच करून घ्यायची, आणि परत याला इथे बाहेर यायचं, आणि इथे आपल्याला एंडची नॉट आहे ना अशी टाकून घ्यायची, उरलेला धागा आपण असा खाली ओढून घ्यायचा। तर आपलं हे जे पान आपण भरलेलं आहे हे खूप सुंदर असं दिसत आहे। डिझाईन आवडल्यास डिझाईनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। डिझाईन आवडल्यास डिझाईनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन शिकणार आहोत। धन्यवाद।